परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूपा निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले न भाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील प्राध्यापक अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या श्रीमद स्वामी स्वरूपानंदांची सद्गुरू भक्ती या लेखाचा भाग दुसरा. परमपूज्य स्वामीजींनी पत्राद्वारेही साधकांशी संवाद साधला होता. महात्म्यांचं कसं असतं तर सहज बोलणे हाच हित उपदेशाप्रमाणे असतं. अंतरंग जेव्हा साध्याशी तादात्म्य होतं तेव्हा प्रत्येक शब्द श्वास हा भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या रूपाशी तादात्म्य झाल्याचं भासू लागतं. हा साधक संवाद लेखक ग.वी. तुळपुळे यांनी लिहिलेल्या पुस्तकातून स्वामीजींचं सद्गुरूबद्दलचं चिंतन अधिक खुललेलं दिसून येतं. पादसेवन करणं म्हणजे सद्गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानणं असं आहे. नाम मंगलमय आणि कल्याणकारी आहे. ते आचरणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करावा असं पत्र क्रमांक 6 याच्यामध्ये स्वामीजींनी उद्धृत केलं आहे. पत्र क्रमांक 28 मध्ये स्वामीजी म्हणतात, जीवन समृद्धीसाठी आणि पारमार्थिक संपन्नतेसाठी साक्षात्कारी पुरुषांच्या वचनांचा आणि उपदेशाचा विचार आवश्यक आहे. संतांनी आत्मसुख हेच खरं सुख मानलं आहे. तर पत्र क्रमांक 37 मध्ये स्वामीजी म्हणतात, साधकाचं जीवन परमार्थी बनलं पाहिजे. यासाठी परमपूज्य स्वामीजी सांगतात, ते म्हणजे सद्गुरू परमार्थी म्हणून राज्यधारी, आम्ही परमार्थी नाही म्हणून भिकारी. परंतु उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जाओ, ही काकुळती करणं हेच आमचं भांडवल असू द्यावं. पत्र क्रमांक 35 मध्ये स्वामीजी म्हणतात, ज्यांना जीवन पारमार्थिक बनवायचं आहे त्यानं अंतर्मुख होण्यास शिकलं पाहिजे. यासाठी परमपूज्य स्वामीजी सांगतात, सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे. तात्विक दृष्टीनं पाहता सद्गुरूंचं जीवनमूल्य तेच आपलं जीवनमूल्य झालं पाहिजे. म्हणजे श्रद्धा बुद्धिनिष्ठ आणि प्रभावी ठरेल. परमपूज्य स्वामीजींची सद्गुरूंवर अविचल श्रद्धा आणि प्रेम होतं. हे त्यांच्या पत्रातून असं व्यक्त होतं की सद्गुरूंमध्ये जे व्यक्त झालं आहे ते शिष्यात बीजरूप आहे. आपली मुक्ती हे लक्ष ठेवून प्रत्येक गोष्ट साधकानं केली पाहिजे. आपलं जीवन गुरुरूप करणं हीच मुक्ती आहे असं पत्र क्रमांक 60 मध्ये स्वामीजी म्हणतात. पूजनीय स्वामीजींनी संजीवनी गाथा लिहिली आहे. स्वामीजींचं जे जे साहित्य आहे वा चिंतन आहे या सर्वात हा गुरुभक्तीचा दीप दृष्टोत्पत्तीस येत आहे. या संजीवनी गाथेतूनही परमपूज्य स्वामीजी व्यक्त करतात, सद्गुरु गणनाथ उदार समर्थ घाली नयनात ज्ञानांजन, सहज समाधी सापडले धन लाचावले मन तया ठाई. सद्गुरूमुळं ज्ञानप्राप्ती झाली आणि सहज समाधीची अनुभूती आली आहे.
मन त्यांच्या चरणी लीन झालं आहे. तसंच त्याला गोडीही लागली आहे. हा समर्पण भाव यातून प्रकट होत आहे. याचा अनुभव सांगताना ते म्हणतात, गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान, वाऊ गातो क्षीण साधनांचा. गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाही. इतर साधनांचा विचार करणं हे केवळ श्रम केल्यासारखं होईल. तेव्हा गुरुकृपा हे साधक जीवनातील एक साधन आहे. तेव्हा ती कृपा प्राप्त करून जीवानं आपलं कल्याण साधावं, हा एक विचार स्वामीजी व्यक्त करतात. परमपूज्य स्वामीजी सद्गुरूंच्या भेटीबद्दल म्हणतात, सद्गुरू गणनाथ दयाळ समर्थ, भेटता कृतार्थ झाला जीव. माझी सद्गुरू गणनाथांची भेट झाली आणि जीवन कृतार्थ झालं. आत्मज्ञानाच्या अखंड जागृतीमुळं भवभ्रम निघून गेला आहे. ही अलौकिक स्थिती केवळ सद्गुरू भेटीनं प्राप्त होते. हे परमपूज्य स्वामीजी सांगतात. योगाभ्यासाबद्दल स्वामी असं सांगतात की, कृपावंत थोर सद्गुरू उदार, तेणे योग सार दिले मज. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरिमय योग बळे. सद्गुरू अत्यंत उदार आहेत, कृपावंत आहेत. त्यांनी मला योगाचा अभ्यास शिकवला. मनाची भरारी विश्वात्मक झाली आहे. त्यामुळं हरिरूपाशी भेट झाली आणि नाथ संप्रदायाचं अंतिम ध्येय सर्व हरिमय दिसू लागणं हे मला या योग साधनेनं सहज शक्य झालं आहे. सद्गुरू भेटीमुळं याची देही याची डोळा, पाहू मोक्षाचा सोहळा, ही संत वचनाची प्रचिती सांगताना पूजनीय स्वामीजी म्हणतात, नमो जय जय सद्गुरू राव, देही दाखविला देव. स्वामी म्हणे निस्संदेह, झालो देहीची विदेह. सद्गुरू भेटीनं याच देही देव पाहिला आणि विदेही अवस्थेचा अनुभव घेतला आहे. ही अवस्था मोक्षाच्या अनुभूतीची आहे. या अद्वैताची अनुभूती निष्क्रियपणे मी पाहू शकलो. यावर ते म्हणतात, स्वामी म्हणे कैसे करावे वर्णन, स्वीकारावे मौन हेची भले. या अनुभूतीविषयी मौन धरलेलं बरं, कारण याचं वर्णनच करता येत नसतं. या अनुभूतीसाठी काय करावं हे पूजनीय स्वामीजी सांगतात. गुरु तोची देव, ऐसा ठेवी भाव, सद्गुरू गौरव काय वानो. स्वामी म्हणे वंदी सद्गुरू पाऊले, भले आकारले परब्रह्म. सद्गुरू हे देव भगवंत समजून साधना करावी, कारण सद्गुरूंचं खरं म्हणजे वर्णन करता येत नाही. सद्गुरू हेच ज्ञानमूर्ती वा ब्रह्मानंद स्थिती आणि परमशांतीचं स्थान असतं. या भावनेनं सद्गुरूंच्या ठिकाणी साधकाचा भाव असावा. सद्गुरूंचे चरण वा उपासना करताना असं अनुभवाला आलं आहे की, सद्गुरू चरण उपासिता जाण, आंगवले ज्ञान विज्ञानेसी. आता कोठे काही राहिले ना न्यून, अवघे परिपूर्ण एकलेची. सर्वत्र एकच एक परब्रह्म भरलेला आहे, याची अनुभूती मला आली आहे. सद्गुरू उपासनेचं फळ आहे. शेवटी सद्गुरूंबद्दल स्वामीजी म्हणतात, सद्गुरू स्वरूप अगाध अपार, कायमी पामर कैसे वानू. स्वामी म्हणे भाव ठेवा पायापाशी, तरीची तुम्हासी आतुडेल. सद्गुरू स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही, कारण ते अपार आणि अगाधही आहे. परंतु सर्वांनी सद्गुरूचरणी नितांत आदरभाव ठेवावा. त्यांच्या कृपेनंच जीवन तरून जाणं शक्य आहे. परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांनी साहित्यातून काही वचनातून जो सद्गुरूंबद्दल भाव व्यक्त केला तो आपण पाहिला.
असा भाव साधकांनी आपल्या सद्गुरूचरणी ठेवला तर साधकाचं जीवन कृतार्थ होऊ शकतं. परमपूज्य स्वामीजींची जन्मशताब्दी संपन्न होत आहे. या प्रसंगी पूजनीय स्वामीजींच्या शब्दात प्रार्थना करूया. देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देवदेवेशा प्रार्थनाही तुला आता. याबरोबरच प्राध्यापक अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या श्रीमद स्वामी स्वरूपानंदांची सद्गुरू भक्ती या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण डॉक्टर वा जोशी यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद श्री ज्ञानदेवांचे समर्थ भाष्यकार या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.